अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कशात तुम्ही सर्वे? तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी, सगळ्या दत्त भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। बघा, आपले गुरु जर आपल्या आयुष्यात नसते तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं? आपलं आयुष्य असं पूर्ण अंधकार असं झालं असतं। तर त्याच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बघा, महाराजांनी जे काही आपल्यासाठी केले त्याची फेड आपण ह्या जन्मात करू शकत नाही। तर बघा, आपल्या गुरूंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाचं आपल्याला पारायण करायचं आहे। बघा, 10 जुलै 2025 वार गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे। आता बघा, 21 दिवसाची आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे। तर 21 दिवस म्हणजे आपल्याला 20 जून पासून सेवेला सुरुवात करायची आहे। 20 जून ते 10 जुलै ह्या ज्या कालावधीमध्ये तुम्हाला 21 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे। बघा, सगळ्यात आधी सेवा काय करायचे ते बघूया। स्वामी चरित्र सारामृतचा जो ग्रंथ आहे, स्वामी चरित्र सारामृतचं त्याचं तुम्हाला पारायण करायचंय। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे। अतिशय साधा सोपा हा ग्रंथ आहे आणि तेवढाच प्रभावी हा ग्रंथ आहे। जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। असंख्य अडचणी सुद्धा ह्या पारायणाने कमी होतात। आपल्याला 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। बघा, ज्यांच्याकडे ढिंडोरी प्रणीत स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ आहे त्यांनी तो वाचावा। ज्यांच्याकडे दुसरं कोणता ग्रंथ असेल स्वामी चरित्र सारामृतचं, तुम्ही तोही वाचू शकता। आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहे। 1 ते 21 अध्याय जेव्हा पूर्ण होतो तेव्हा आपला एक पारायण होतो। 1 ते 21 अध्याय म्हणजे संपूर्ण एक पारायण पूर्ण होतो। तसंच तुम्हाला 21 दिवस पूर्ण 21 पारायण तुम्हाला करायचे आहेत। म्हणजे दररोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय पाठ करायचे आहेत। त्याच्याच बरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला 11 माळी जप करायचे आहेत। त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे 21 दिवस। थोडक्यात काय, तर 21 दिवस तुम्हाला स्वामींचं स्वामी चरित्र सारामृतचं 21 पारायण करायचं आहे। म्हणजे दररोज एक पारायण 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे, त्याच्याच बरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचे जप करायचे आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचंय। असं तुम्हाला 21 दिवसाची ही सेवा करायची आहे। जर ह्या तिन्ही सेवा तुम्ही दररोज केलात 21 दिवस तर खूप चांगलं। पण आपल्या मनुष्याच्या जीवनात काही ना काही जबाबदाऱ्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही। मग अशा वेळेस तुम्हाला नाही तर तुम्ही दररोज स्वामी चरित्र सारामृतचं 21 अध्याय पठण करू शकता। हार्डली बघा 1 तास लागतो। त्याच्याच बरोबर ते पण नाही तर तुम्ही 11 माळ श्री स्वामी समर्थांचं 21 दिवस तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही 11 वेळा 21 दिवस तारक मंत्राचं पठण करायचंय। 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचंय 21 दिवस। अशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता। आता बघा, हे झाली सेवा काय करायची। त्याच्याच बरोबर मांडणी करायची आहे का, तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही मांडणी करू शकता। नाही तर आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असते त्यांच्या समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे। ग्रंथ हलवू शकतो का, तर तुम्ही ग्रंथ जेव्हा तुम्ही पारायण करायला बसाल तेव्हा तुम्हाला ग्रंथ घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही उचलून जागेवरती ठेवू शकता। तर पहिलं बघा, जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात, 21 दिवसाची सेवा करणार आहात, पारायण करणार आहात, तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि पारायणला तुम्हाला सुरुवात करायची आहे। आता बघा, 20 तारखेला आपण सुरुवात करणार आहोत ते 10 तारखेपर्यंत। तर मानसिक धर्म किंवा काही सूतक वगैरे आलं तर ते 4-5 दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्ही 21 दिवसाचे पारायण स्टार्ट करू शकता।
म्हणजे समजा तुम्ही 20 तारखेला सुरुवात केलं, तुम्हाला 1 तारखेला किंवा 2 तारखेला आलं, तर ते 4-5 दिवस तुम्हाला नाही करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. किंवा तो आपल्याला माहिती आहे की माझी अडचण आहे, मग तुम्ही एका दिवसात 2 पारायण करायचं. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही करू शकता, नाहीतर 10 तारखेच्या नंतर सुद्धा तुम्ही तुमचं 21 दिवसाचं पारायण पूर्ण करू शकता. तर तुम्हाला जमत असेल तर 2-2 पारायण तुम्ही एका दिवसाला करू शकता. तुम्हाला माहिती आहे तुमची डेट येणार आहे 5 तारीख किंवा 6 तारीख, काही असो, तर तुम्ही 20 तारखेला सकाळी 1, संध्याकाळी 1 असं तुमची इच्छा असेल, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करू शकता. नाहीतर 1-1 पारायण करा रोज. 10 तारखेच्या म्हणजे गुरुपौर्णिमेच्या नंतर पण तुम्ही पूर्ण केलं तरीही चालेल. बघा, पहिल्या दिवशी तुम्ही केंद्रात किंवा मठात जा, नारळ आणि खडीसाखर ठेवा. जवळपास तुमच्या केंद्र नाही आहे, मठ नाही आहे, चालेल. घरात फक्त स्वामींसमोर, आपल्या घरात देवघरात स्वामींचं फोटो किंवा मूर्ती असते, त्यांच्यासमोर तुम्ही संकल्प करा, चालेल. तर सेवेचं संकल्पयुक्त काहीच मागू नका. 21 दिवस फक्त त्यांच्यासाठी सेवा करा. ते आयुष्यभर आपल्याला देत असतात. कितीही आपण मागा, कितीही त्यांनी आपल्याला दिलं तरी आपल्याला ते कमीच पडत असतं. 21 दिवस काही न मागता, काही आपल्या मनात स्वार्थ न ठेवता महाराजांसाठी 21 दिवसाची सेवा करा. महाराजांकडे काही न मागता फक्त 21 दिवस महाराजांसाठी सेवा करा. महाराजांची कृतज्ञता व्यक्त करा. बघा, तुम्हाला कधीच आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही. संकल्प करताना फक्त एवढं करा की माझ्याकडून ही सेवा करून घ्या. सेवा करताना काही विघ्न येऊन देऊ नका. बघा, जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हाला 21 दिवसाची महाराजांची सेवा करायची आहे, तुम्ही सकाळी 8ला किंवा 9ला जाता घरातून बाहेर आणि संध्याकाळी 6-7ला येतात, मग घरी येऊन सुद्धा घरातली कामं वगैरे असतात. मग अशा वेळेस तुम्ही कामावरती जर तुम्हाला वेळ असेल 1 तास काढून तुम्ही 21 अध्याय तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी बसून सुद्धा तुम्ही वाचू शकता. आता ज्यांचं बाळ आहे, लहान बाळ आहे, तर त्यांना फीड करण्यासाठी सारखं उठावं लागतं, ते रडतं बाळ तेव्हा उठावं लागतं. मग अशा वेळेस तुम्ही 11 अध्याय सकाळी आणि उरलेले 10 अध्याय संध्याकाळी असं केलं तरीही चालेल. जसं जमेल तुम्हाला तसं तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करा. पण ज्यांना काही अडचण नाही आहे त्यांनी एका बैठकीत पूर्ण 1 पारायण पूर्ण करायचा प्रयत्न करा. त्यांना काही अडचण नाही आहे, ना लहान बाळ आहे, तुम्ही घरातच असता, मग तुम्ही पूर्ण 21 अध्याय एका बैठकीत करावं. त्याच्याचबरोबर 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण करावं. तर बघा, ह्या 21 दिवसात तुम्हाला मांसाहार नाही करायचं आहे. तुम्ही बाकी कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता. उपवास ठेवायची गरज नाही. तुम्ही 2 टाइम जेवू शकता, खाऊ शकता. त्याच्याचबरोबर बघा, फक्त तुम्हाला पर अन्न वर्ज्य आहे. दुसऱ्यांच्या घरचं तुम्हाला खायचं नाही आहे. ज्या काही अडचणी आहेत, आर्थिक अडचणी असेल, संतान अडचणी, लग्न जमत नाही आहे, किंवा तुम्हाला स्वतःचं घर करायचं आहे, असं काही तुमची अडचणी असेल, बघा, खरं सांगते, ही सेवा करून बघा. महाराज नक्की तुमच्या खूप साऱ्या अडचणी मार्गी लागतील. तर बघा, अतिशय सोपी साधी सेवा आहे आणि एवढी साधी सोपी सेवा आहे, तेवढीच दिव्य आणि प्रभावी सेवा आहे. नक्की करून बघा. ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सगळ्यांनी सेवेला सुरुवात करूया आणि आपल्या सगळ्यांच्या गुरुपौर्णिमेला खूप चांगलंच होणार आहे. तर आपल्या सगळ्यांचं चांगलं होणार आहे, हीच महाराजांचरणी प्रार्थना. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.